नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपल्याला आज हळदीला ड्रिंचिंग करायची आहे. ही पहिली ड्रिंचिंग आहे. जवळपास 26 जूनची लागवड, 26 जुलै आणि आता 22-23 ऑगस्ट म्हणजे 2 महिन्यानंतर आपण त्याला ड्रिंचिंग करतो आहे. होमनी अळी, बुरशी आणि बॅक्टेरियल सड वगैरे लागू नये यासाठी आपण जैविक पद्धतीची याला ड्रिंचिंग घेत आहोत. आणि आपण बघू शकता हा मागे हळद प्लॉट असा आहे. तर ड्रिंचिंगमध्ये काय घेतो आणि कशा पद्धतीने टाकतो ते बघूया. ही आपली हळद, हिला 2 दिवसापूर्वी आपण भर लावलेली आहे आणि खताचा डोजही दिला होता. तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कोणता खताचा डोस दिला. तर याला ड्रिंचिंगसाठी आपण हे जे 2 बॅलर दिसतात यामध्ये जे काही जैविक औषध आहे ते 2 दिवसापासून भिजत घातलेलं आहे. त्यामध्ये 2 किलो गूळ आणि थोडंसं ताक टाकलं होतं. यामध्ये आपण आता हे बघूया. हे स्नायपर ENP जे बॅक्टेरिया आहेत हे होमनी अळीसाठी आपण घेतलेलं आहे. निर्मलचं यासोबत हे रायबोझियम बॅक्टेरिया टाकलेले आहेत, नत्र अपटेक करणारे. हे PSB आहे बॅक्टेरिया. यासोबत हे रायझेमिका व्हॅम म्हणता येईल त्याला. ही एक उपयुक्त बुरशी. ही निर्मलची बायोसंजीवनी म्हणून जी किट येते त्यामधला एक भूपरिस. याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हेरिडी आहे आणि दुसरं सुडोमोनास. तर असं हे या टाक्यामध्ये आपण 2 दिवसापूर्वी टाकलं होतं. यामध्ये 1-1 लिटर ताक, 1-1 किलो गूळ आणि ह्या पावडरी मिक्स करून आता हे आपण ठेवलेलं होतं. 2 ते म्हणजे 72 घंटे भिजवलं आहे. याला छान आता आंबट वास येतो आहे. म्हणजे बॅक्टेरिया नक्कीच वाढीस लागले असतील. याला रोज आपण असं ढवळून घेत होतो आणि गुळाचं सुद्धा आता पाणी झालं आहे. त्यामुळं बॅक्टेरियाची वाढ होईल, बुरशीलासुद्धा पोषक वातावरण मिळेल आणि बॅटरी पंपाच्या साह्याने याचं आपण ड्रिंचिंग करणार आहोत. तर आपण यामध्ये आपली बुरशी, बॅक्टेरियल सड, होमनी आणि मुळांच्यावर एक कोटिंग करणार व्हॅम जे आपण घेतलं रायझोमिका, त्याच्यामुळे पोषक तत्वे जमिनीतली भेटतील. रायबोझियम जे नायट्रोजन अपटेक करतील. PSB टाकलं आहे ते फॉस्फरसला अपटेक करतील. आणि पुढच्या ड्रिंचिंगमध्ये आपण KSB टाकू म्हणजे ते सुद्धा जीवाणू जमिनीमध्ये ॲक्टिव्ह होतील. आणि आपण जे काही खतं दिलेले आहेत ते नुसतं खतं देऊन भागत नाही, तर ते अपटेक करणारे जीवाणूसुद्धा जमिनीत असायला हवे. म्हणून आपण हे जीवाणू वहाड करून देण्यानंतर किती फरक दिसतो हे बघत आहोत. याच्या अगोदर आपण ते डायरेक्ट टाकायचो. यावेळेस आपण प्रयोग म्हणून हे करत आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये सोडवा. म्हणजे मला त्यावर काही सजेशन असल्यास कळवा. धन्यवाद.